दादानी समजून सांगितलं, मुक्ते अगं नको गो आईला बोलवू, ते आजपासून आपल्याला कधी दिसणार नाही. मोठ्या भावाने समजूत काढली, तिन्ही लहान भावाने ऐकलं आणि मग महाराज सिद्ध बेटामध्ये राहू लागले. एक वेळचा प्रसंग असा आहे. निवृत्ती दादा म्हणतो, मुक्ते अगं बरेच दिवस झाले, ज्यावेळेस आपली आई होती ना त्यावेळेस आईच्या हातचं मांड खाल्लं होतं, पण तेव्हापासून कधी मांड भेटलं नाही का खायला. करशील का मांड? मुक्ताबाईने सांगितलं, दादा अरे असं म्हणतात, ज्या माणसाची आई वारते ना त्या माणसाची बहीणच त्याची आई होत असते. बरोबर आहे ना? अरे आई नसेल आणि तुझी जर मांड खाण्याची इच्छा असेल ना तर चिंता करू नको दादा, ही मुक्ती तुझी इच्छा पूर्ण करेल. म्हणून मुक्ताबाईने काय केलं, गावामध्ये गेली, कुंभार दादाकडून एक खापर मागून घेतलं आणि रस्त्याने जात असताना एक पगडीवाला म्हातारा भेटला. त्याचं नाव होतं विसोबा.